BSc द्वितीय सत्राच्या मराठीच्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। याआधी प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासक्रम लक्षात घेतलेला आहे। आपण एक राष्ट्र एक जनता नावाचा जो आपल्याला पाठ्यक्रम पाठ अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत आहे दुसऱ्या क्रमांकाचा, त्या पाठापासून या अभ्यासाला आपण सुरुवात करतो आहोत। आपण राष्ट्रीय एकात्मता या प्रकारचा शब्दप्रयोग वापरत असतो, त्यावर निबंध सुद्धा आपण शालेय स्तरापासून लिहित आहोत। कारण भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या पंथाची, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळी संस्कृती जपणारी माणसं एकत्र वावरताना, एका ठिकाणी एकत्र नांदताना आपल्याला दिसतात। आणि मग अशा प्रकारे सामाजिकदृष्ट्या असेल, सांस्कृतिकदृष्ट्या असेल, भाषिकदृष्ट्या असेल, वेगळे पण असूनही या ठिकाणी वर्षानुवर्षे एकंदरीत लोक एकोप्यानं राहत आले। ती एकोप्याची भावना, ती एकात्मतेची भावना आज कुठेतरी हरवली आहे का? त्याला कुठेतरी छेद पोचला आहे का? का पोचलेला आहे? राष्ट्रीय ऐक्य म्हणजे नेमकं काय? राष्ट्रीय ऐक्य म्हणजे किंवा ही एकता म्हणजे आपली काही भौगोलिक दृष्ट्या आपलं स्वामित्व किती आहे त्यावर ते अवलंबून नाही, तर त्या ठिकाणी नांदणाऱ्या लोकांच्या अंतःकरणात त्या मायभूमीबद्दल कशा प्रकारची भावना आहे त्यावर राष्ट्रीय ऐक्य अवलंबून आहे असा विश्वास जर काही पाठाच्या माध्यमातून त्या पाठाचे जे लेखक आहेत V.V. कोलते त्यांनी व्यक्त केलेलं। V.V. कोलते हे मराठी साहित्यातलं एक उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व। 1908 ते 1999 हा त्यांचा जीवन प्रवास। नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी अत्यंत महत्त्वाचं कार्य पार पाडलेलं आहे। सोबतच मानवपंथाचं जे साहित्य वेगवेगळ्या लिपीच्या लेपामध्ये लपेटून राहिलेलं होतं, वेगवेगळ्या लिपीमध्ये ते बंदिस्त होतं। ती लिपी बऱ्याच जणांना ज्ञात नव्हती। त्या लिपीच्या लेपामध्ये पडून राहिलेल्या साहित्याला जवळपास 100हून अधिक ग्रंथांना त्या लिपीच्या लेपातून सोडवून मराठीमध्ये आणण्याचं श्रेष्ठ कार्य ज्यांनी केलेलं आहे असे आपल्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू राहिलेले V.V. कोलते यांनी या पाठाच्या माध्यमातून राष्ट्रीय ऐक्यासंबंधीची जी काही आपली भावना आहे, आपला विचार जो आहे तो या ठिकाणी अतिशय समर्पकपणे आणि समर्थपणे आपल्या समोर ठेवले। अर्थातच महानुभाव वाङ्मयाचे ते श्रेष्ठ संशोधक आहेत, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू राहिलेले आहेत। प्रत्येक वर्षी जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात, तर 1967च्या भोपाळच्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा माननीय कोलते सरांनी भूषविलेलं आहे। विपुल ग्रंथसंपदा निर्माण करणाऱ्या V.V. कोलते यांनी त्यांच्या नावावरती महानुभाव तत्वज्ञान नावाचा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। महानुभावांचा आचार धर्म
साहित्य संसार, प्राचीन मराठी साहित्य संशोधन यासारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचं लेखन बी कोलते यांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर महानुभाव संप्रदायाच्या ज्या ग्रंथांमध्ये साती ग्रंथ म्हणून ज्या 7 ग्रंथांना मान्यता प्राप्त झालेली आहे, त्या साती ग्रंथांचं एवढंच नव्हे तर महानुभाव पंथातील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जाणारा महानुभाव पंथाचे प्रणेते चक्रधर स्वामी यांचं चरित्र ज्या ठिकाणी साकारलेलं आहे असा लीळा चरित्र नावाचा ग्रंथ, त्यानंतर श्री गोविंद प्रभू चरित्र नावाचा ग्रंथ, यासारख्या ग्रंथांचे साक्षेपी एकंदरीत संपादनाचं कार्य सुद्धा बी कोलते सर यांनी केलेला आहे. आपल्याला जो काही आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा जो पाठ आहे, एक राष्ट्र एक जनता, या पाठाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला जो विचार आहे तो विचार या ठिकाणी महत्त्वाचा असा. आपल्या देशामध्ये भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिकदृष्ट्या वेगवेगळेपणा दिसतो, परंतु ही वेगवेगळी भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक अस्मिता जपणाऱ्या आपल्या देशानं विशिष्ट पातळीवर राष्ट्रीय एकता सुद्धा जपलेली आहे. त्याची अनेक चित्रे, त्या संदर्भातले अनेक दाखले आपल्याला देता येतात. विचारच करायचा झाला तर भारतीय स्वातंत्र्य युद्धाकडे आपल्याला बघता येण्यासारखं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या, पंथाच्या, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनी या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जे काही योगदान दिलेलं आहे, ते योगदान म्हणजे आपल्या राष्ट्रीय एकतेचं, एकात्मतेचं प्रतीकच. विविधतेतील एकता हे जणू काही आपल्या राष्ट्राचं, आपल्या देशाचं सूत्र राहिले. राष्ट्र म्हणजे काय हे सांगताना या पाठाच्या माध्यमातून बी कोलते असे सांगतात की राष्ट्र म्हणजे केवळ स्वामित्व, आपलं किती भागामध्ये आपलं जणू काही अस्तित्व आहे, किती भाग, किती भूभाग हा आपल्या अखत्यारीत आहे, आपल्या स्वामित्वाखाली आहे, यावरून एकंदरीत राष्ट्र ठरत नाही. राष्ट्र ठरण्यासाठी जनतेचा समूह आहे, विशिष्ट एवढा भूभाग आहे म्हणजे ते एक राष्ट्र आहे, एवढाच विचार करणं बरोबर नाही. म्हणून ते म्हणतात की राष्ट्र म्हणजे केवळ स्वामित्वाच्या दृष्टीने भूमिभागाची अखंडता नव्हे. मग काय राष्ट्र म्हणजे, तर ते सांगतात तर संस्कृती, ध्येय, विचार आणि मन, संस्कृतीनं, ध्येयानं, विचारानं आणि मनानं एकरूप असणारी जनता, वैचारिक एकता, मानसिक एकता, मनाने एकरूपता, एक ध्येय, वेगवेगळ्या धर्माचा, पंथाचा, भाषा बोलणारा जरी मनुष्य असला तर त्या प्रत्येकाचं देशाच्या दृष्टीने एक विशिष्ट अशा प्रकारचं ध्येय असतं. म्हणून संस्कृतीने, ध्येयाने, विचाराने आणि मनाने एकत्र असलेल्या जनतेच्या, एकरूप असलेल्या जनतेच्या अंतःकरणातून निर्माण झालेली ती नैतिक भावना. राष्ट्राची व्याख्या काय केली तर राष्ट्र म्हणजे स्वामित्वाच्या दृष्टीने भूमिभागाची अखंडता नव्हे. काय आहे? संस्कृती, ध्येय, विचार आणि मन यांनी एकरूप झालेली जी जनता आहे त्यांच्या अंतःकरणातून निर्माण झालेली ती नैतिक भावना. देशाच्या संदर्भात आपली नीतिमत्ता आपल्याला बाधित राखण्याची सुद्धा गरज आहे, हे सुद्धा या ठिकाणी त्यांना सांगायचं. आणि मग जर ही आपल्याला जनतेच्या अंतःकरणातून निर्माण झालेली अशा प्रकारची नैतिक भावना
आपल्याला दिसली पाहिजे, यासाठी कोणत्या गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागेल, या राष्ट्रीय एकात्मतेला कोणत्या गोष्टीमुळे छेद पोचतो, याचाही विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. ते म्हणतात की स्वार्थी वृत्ती, जातीयता, प्रांतीयता आणि धर्मांधता, म्हणजे केवळ आपल्या धर्मापुरता विचार, केवळ आपल्या जातीपुरता विचार, केवळ आपल्या प्रांतापुरता विचार जर आपण करत राहिलो, आज जसं आपल्याला चित्र दिसते आपल्या देशामध्ये स्वार्थी वृत्ती बळावल्यानं आपल्या जातीपुरता, आपल्या प्रांतापुरता, आपल्या धर्मापुरता विचार जो तो करू लागलेला दिसतो आणि त्याच्यामुळे या राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोचल्याचं आपल्याला दिसत आहे. आपल्याला राष्ट्रीय एकात्मता जर टिकवायची असेल तर या धर्मांधतेला, या स्वार्थी वृत्तीला, या जातीयतेला, या प्रांतिक भेदांना आपल्याला दूर सारावं लागेल. आणि असं जर आपण करू तरच खऱ्या अर्थानं राष्ट्रीय ऐक्य निर्माण होईल. नाहीतर या राष्ट्रीय ऐक्याला छेद पोचेल आणि एक राष्ट्र एक जनता हे सूत्रच कोलमडून जाईल. अशा प्रकारची जाणीव या पाठाच्या माध्यमातून बी कोलते यांनी करून दिलेली आहे. बी कोलते काय म्हणतात? ते म्हणतात की भारत हे एक राष्ट्र आहे. या भारतातील जनता एक आहे. केवळ भौगोलिक दृष्टीने नाही, ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक दृष्टीनेही अशी एकात्मतेची कितीतरी चित्रे आपल्याला सांगता येतील. ही जी एकता आहे ही काळानुकाळापासून, फार प्राचीन काळापासून प्रस्थापित झालेली आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पाहिलं, कच्छच्या प्रदेशातून बंगाल, आसाम पर्यंतचा विरुद्ध बाजूचा प्रदेश जरी आपण विचारात घेतला, एक सलग अशा प्रकारचा भूप्रदेश आपल्याला दिसतो. या भूमीची जनता जी आहे ती एका मातीची आहे. मातीतून निर्माण झालेल्या संस्कृतीचा सुगंध जणू काही या ठिकाणी नांदणाऱ्या लोकांच्या मनात रेंगाळत राहिलेला. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, तुंगभद्रा यासारख्या नद्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये या देशाच्या वाहतात. या नद्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. या वेगवेगळ्या नदीच्या पाण्याने वेगवेगळ्या राजांच्या एकंदरीत राज्याभिषेक प्रसंगी त्यांच्यावर अभिषेक करण्याचं कार्य याच पाण्याने साधलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी रामचंद्र, श्रीराम ज्यांना आपण म्हणतो, श्रीकृष्ण ज्यांना आपण, त्या देवता आहेत आपल्या रामकृष्णादी. ह्या रामकृष्णादी देवता उत्तर भारतातील आपल्याला असलेल्या दिसतात. म्हणजे मथुरेचा, द्वारकेचा विचार जर आपण केला, अयोध्येचा विचार जर आपण केला, तर उत्तर भारतीय अशा प्रकारची ही ह्या देवता. परंतु दक्षिण भारतातील लोकांनाही त्या तेवढ्याच प्रिय असलेल्या, तेवढीच त्यांच्याबद्दलची आत्मीयता असलेली दिसतात. त्यांच्याही मनात त्यांच्याबद्दलची देवत्वाची भावना आहेच. तेही म्हणजे उत्तर भारतीयच नव्हे तर दक्षिण भारतीय त्यांना पूजतात. दक्षिण भारतातील आमच्या आचार्यांनी केवळ दक्षिण भारतातीलच संस्कृतीचा ध्वज उंचावलेला नाही, तर उत्तरेतही त्यांनी एकंदरीत आपले विचार पोहोचवलेले आहेत. गंगेची कावड रामेश्वरला पाठवली जाते आणि रामेश्वरचा शेतू गंगेमध्ये सोडला जातो. म्हणजेच या भागातील लोक त्या भागातील लोकांना, त्या भागातील लोक या भागातील लोकांना त्या ठिकाणी समजून घेण्याचं कार्य करत राहिलेले आहेत. राष्ट्रीय ऐक्याचं हे प्रतीकच आहे. म्हणजे वेगवेगळ्या भागातील लोक केवळ आपल्यापुरताच विचार न करता दुसऱ्या भागातीलही लोकांचा विचार त्यांच्याकडनं होतो आहे. दुसऱ्या भागातील लोकांना मांडण्याचा प्रकार, दुसऱ्या भागामध्ये
जे काही आचार्य होऊन गेलेले असतील त्यांच्या विचारांना अनुसरण्याचा प्रकार दुसऱ्या भागात राहणारे लोक सुद्धा एकत्रित करतायत. राष्ट्रीय ऐक्याची जाणीवच या अनुषंगानं आपल्याला विविध बोलते करून देतात. राज्य वेगवेगळी आली आणि गेली, परंतु भारतामध्ये ही जी काही एकात्मतेची भावना होती त्याच्यामध्ये कुठे खंड पडलेला दिसत नाही. स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वी जे काही अनेक चित्तथरारक प्रसंग घडलेले आहेत त्या विचार या संबंधीची माहिती मोबाईल थोड्या वेळा आधी दिलेलीच आहे. त्या रोमहर्षक प्रसंगातून संपूर्ण जगाला भारतीय जनतेच्या ऐक्याची जाणीव एकंदरीत झालीच आहे. बंगालची शकले करण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रातील लोकमान्य टिळकांनी त्याबद्दल फार मोठा उठाव केला. म्हणजे या प्रांतामध्ये काहीतरी या प्रांतातील लोकांच्या विरोधात काहीतरी होते आहे, तर दुसऱ्या प्रांतातील एखादं व्यक्तिमत्व त्यासाठी पेटून उठताना आपल्याला दिसते आहे. राष्ट्रीय एकात्मतेचंच हे प्रतीक. परंतु एक खंतही या ठिकाणी विधी कोते यांनी बोलून दाखवलेली आहे. ते म्हणतात की स्वातंत्र्यापूर्वी ही मात्र जी एकात्मतेची राष्ट्रीयत्वाची भावना जी आहे ज्वलंत होती, उत्स्फूर्ततेनं जणू काही ती उत्कटतेनं पेटत होती, ती मात्र तिची आता मात्र शकले होत चाललेली त्यांना दिसतात. राष्ट्राच्या या एकात्मतेचा भंग करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झालेला आहे. त्यांच्यामध्ये बोलते यांच्यामध्ये इस्लामने तसा प्रयत्न केला. इंग्रजांनी त्यानंतर अशा प्रकारचा प्रयत्न केला आहे. भारतीय जीवनामध्ये विष कालवून वातावरण दूषित करून टाकण्याचं कार्य, राष्ट्रीय एकत्वाच्या भावनेला छेद देण्याचं कार्य अशा काही अपप्रवृत्तींकडून झालेला आहे. म्हणजे इंग्रज या ठिकाणी आले म्हणजे त्यांनी नवे राष्ट्र निर्माण केलं नाही, तर त्यांनी इथल्या लोकांच्या मनामध्ये जणू काहीतरी गैरसमजुती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच इंग्रज राज्यानं अशा प्रकारे जनतेची मने दूषित करून आपल्याला पारतंत्र्याच्या विळख्यामध्ये टाकलं. परंतु तरी देखील त्यातून सोडविण्यासाठी पुन्हा या ठिकाणची माणसं एकत्र आलीत आणि अतिशय तळमळीनं आपल्या स्वातंत्र्य भक्तांनी, आपल्या क्रांतिकारकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, लाला लजपतराय, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित नेहरू यासारख्या अनेक, यांची सर्वांची नावं घेणं शक्य नाही, या सर्व देशभक्तांनी या राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला जोपासलं आणि त्यामुळेच एकंदरीत आपल्याला या इंग्रजांच्या गुलामीतून एकंदरीत बाहेर पडतात. परंतु हे खरं जरी असलं तरी देखील केव्हा तरी या देशातील जनतेच्या मनामध्ये असणारी ही जी काही एकात्मतेची भावना होती, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे पंथ, वेगवेगळ्या भाषा असताना सुद्धा, वेगवेगळ्या जाती असताना सुद्धा आपल्या जातीचा, आपल्या प्रांताचा, आपल्या भाषेला दूर करून माणसांसाठी, देशासाठी, राष्ट्रीय ऐक्यासाठी एकंदरीत लढण्याची जी काही मनोवृत्ती होती, ती मनोवृत्ती अलीकडे मात्र कुठंतरी खचलेली आहे, तिला छेद पोचलेला आहे आणि परत ती नष्ट होऊ पाहणारी राष्ट्रीय ऐक्याची भावना जनतेच्या मनामध्ये जोपर्यंत जागी होणार नाही, राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेनं जोपर्यंत जनतेचे अंतःकरण उचंबळून येणार नाही, तोपर्यंत तरी खऱ्या अर्थानं आपल्याला एक राष्ट्र, एक जनता असं म्हणता यावायचं नाही, असा विचारही या अनुषंगानं विवेक होते यांनी आपल्या पुढे ठेवले. त्याचा आपण दुसऱ्या काशिकेमध्ये आपल्याला बघता येत राहिलेला भाग इथेच थांबतो.